So hey everyone, welcome back to my channel. Those who are all new to my channel, guys, hi, this is Rutuja and welcome to my channel. So guys, आज आपला हा बेसिकली सेकंड आउटफिट हॉल व्लॉग असणार आहे. सो जास्त टाइम वेस्ट नाही करणार बिकॉज हा छोटूसा व्लॉग मला शूट करायचा होता. मला खूप जास्त लेंदी करायचा नाहीये. सो विदाउट वेस्टिंग एनी टाइम, लेट्स गेट इनटू द व्हिडिओ. This is my one of the second series of the outfit haul vlog. So भरभरून प्रेम द्या, खूप सारं प्रेम द्या, लाईक करा, शेअर करा अँड डोंट फॉरगेट टू सबस्क्राईब. लास्ट व्लॉगला तसं मला बरंच प्रेम भेटलेलं आहे व्लॉगला. सो मी ह्या व्लॉगमध्ये पण एक्सपेक्ट करणार ऑब्व्हियसली की मला या व्लॉगला पण खूप जास्त प्रेम भेटेल. सो मी तुम्हाला माझ्याकडून जेवढं पॉसिबल आहे मी तेवढे तुम्हाला डिटेलिंग या क्लॉथ्सची देईल. ऑब्व्हियसली फर्स्ट वन इज दिस. सॉरी, फर्स्ट वन इज दिस बिकॉज हा मला स्वतःला खूप जास्त आवडला. लाईक याचा कलर माझ्यावर खूप जास्त उठून दिसत होता. सो मला हा खूप प्रिटी वाटला. लाईक एवढा डार्क कलर असा माझ्याकडे आत्तापर्यंत तरी नव्हता. सो मी वेअर केल्याच प्रेमात पडले या आउटफिटच्या. सो हा मला खूप आवडला. मटेरियल इज ऑब्व्हियसली व्हेरी कम्फर्टेबल अँड व्हेरी सॉफ्ट मटेरियल अँड समरसाठी तर गाईज लिटरली गो फॉर दिस. सो याची मला प्रिंट, मेन म्हणजे मला याची प्रिंट खूप आवडली. लाईक हाताला अशी प्रिंट आहे. हा 3/4 हँड आहे आणि नेकला सुद्धा सेम तशीच आहे. सी, नेकला सुद्धा तशीच प्रिंट आहे आणि खाली इथे मिडल मध्ये लाईक याला अशी प्रिंट आहे. अशीच आहे सगळी पूर्ण. सो मला आय डोंट नो हा पॅटर्न खूप आवडला. लाईक मी फर्स्ट टाइम असा वेअर केला. मी याच्या आधी पण मी कॉर्ड सेट्स खूप यूज केले, बट दिस इज माय वन ऑफ द फेवरेट बिकॉज आय डोंट नो, मी याच्या कलरच्याच प्रेमात पडले फर्स्ट तर. सो बाकी गोष्टी तर लांबच्या राहिल्या. आणि याच्या खाली एक नॉर्मलचा आपला प्लाझो आहे. सो या दॅट वॉज दिस फॉर दिस आउटफिट. एवढं काय याची डिटेलिंग अशी नाहीये, बट आय डोंट नो, मला हा खूप जास्त आवडला. लाईक मी खूप जास्त भाई मी घातल्या खूप खुश झाले की लाईक मी तुम्हाला हे सगळे व्हिडिओ याचे पॉपअप करणार आहे. सो या, दिस इज माय फर्स्ट आउटफिट अँड सेकंड वन इज दिस. दिस इज ऑल्सो व्हेरी प्रिटी. लाईक मला वाटलं नव्हतं की मला हा जास्त आवडेल. आय डोंट नो, असं डाऊट होता, बट वेअर केल्यानंतर ना आय जस्ट लव्ह. हा पण खूप जास्त छान आहे. याच्यामध्ये थोडेसे असे टिकले आहेत छोट्या छोट्या. सी, आणि याला पण असे 3/4 हँडच आहेत, पण हे हात पूर्ण असे प्लेन आहेत इथे. आणि याची डिझायनिंग जी आहे ती अशी पूर्ण मिडल मध्ये आहे अँड एंडला खाली कुर्ताच्या एंडला असं खाली याची डिटेलिंग अशी आहे. लाईक असा एक पट्ट्यामध्ये. हो, आणि बॅक साईडला तर पूर्ण प्लेन आहे. आणि मेन म्हणजे याची ओढणी, ह्याची ओढणी खूप जास्त प्रिटी है. आणि आई डोंट नो, मतलब ये आउटफिट एकदम फेस्टिव वाइब दे रहा है. लाइक तुम्ही हे दिवाळी और एल्स कोणत्या नेबरच्या वगैरे वेडिंग फंक्शनला चालला आहे तर गाईज हे तुम्ही डेफिनेटली वेअर करू शकता. आणि हे मी ऑनलाईन वगैरे शॉपिंग केलेली नाहीये, हे मला एका स्टोर मधून मी घेतलेले आहेत. सो दिस इज द चुनरी ऑफ दिस आउटफिट. आणि मतलब एंडला पूर्ण असं 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 आहे आणि मिडल मध्ये असे फ्लावर्स आहेत छोटे छोटेसे. बस एवढंच आहे. बाकी काय असं बाकी पूर्ण प्लेन आहे याची ओढणी. लाईक आणि याचा कलर पण काहीतरी वेगळाच आहे. आता मला हा कलर आय डोंट नो या कलरला कोणता कलर काय बोलतात, बट मला हा खूप जास्त प्रिटी वाटला. मतलब ये बहुत ज्यादा ही खूबसूरत है. लाईक आणि हे प्रॉपर प्रॉपर जर तुम्ही गेटअप वगैरे करून जर केलं तर खूप जास्त अजून सुंदर दिसेल. तसं मी एवढं काही प्रॉपर गेटअप केला नव्हता. लाईक ज्वेलरी वगैरे मी काहीच वेअर नव्हती केली, तरी सुद्धा खूप जास्त सुंदर दिसत होता हा. मग याच्यावर जर तुम्ही ज्वेलरी वगैरे वेअर करताय तर खूप प्रिटी वाटेल. हा, लाईक याची पॅन्ट अशी, याची पॅन्ट पूर्ण प्लेन आहे. सी, अशी पॅन्ट आहे याची, पूर्ण अशी प्लेन पॅन्ट आहे. आणि त्याची त्यावाल्या आउटफिटची पण सेम प्लेन पॅन्ट आहे. सो पॅन्ट्स दोन्हीच्या पण एकदम प्लेनच आहेत आणि मला असेच आउटफिट आवडतात. एकदम झगमग असे पण नाहीत आवडत.
सो ऑल ओव्हर हे दोन्ही पण मला खूप जास्त प्रिटी. आणि एक मला त्यांच्याकडून एक टॉप भेटलाय जो मला खूप जास्त आवडला, खूप प्रिटी वाटला. लाईक माझ्याकडे व्हाईटमध्ये असे नव्हते टॉप्स, सो तो हा टॉप आहे. आणि याची अशी इथेच फक्त मिडलला असं नेकच्या इथे बरोबर इथे ही प्रिंट येते. सो इथे प्रिंट आहे एवढीच बास, बाकी पूर्ण प्लेन आहे हा. आणि इथे फक्त चेस्टच्या थोडस खाली इथे असे थोडेसे चुन्नी टाईप आहेत, सो ते आहे. बाकी पूर्ण प्लेन आहे. हा पण 3/4 हँड आहे. आणि फ्रंटला याला इथे इथे बरोबर अशी नॉट आहे. बॅक साईडला पण इथे नॉट आहे तुम्हाला. आणि मेनली जर खूप जास्त लुकडे तुम्ही, जर असे जे खूप जास्त स्लिम गर्ल्स आहेत त्यांनी जर हा वेअर केला तरी पण ह्यांना हा फिटिंग मध्ये येणार आहे, बिकॉज याला बॅक साईडला असे नॉट आहेत. सो ऑल ओव्हर हा मला खूप जास्त आवडला. याचं मटेरियल पण खूप जास्त छान आहे. लाईक थोडंसं ट्रान्सफर आहे हा, बट या खूप जास्त प्रॉब्लेमॅटिक म्हणजे मला नाही वाटत. तुम्ही आतमध्ये प्रॉपर इनरवेअर व्यवस्थित वेअर केले तर काही इश्यू नाही येणार. हा ट्रान्सपरंट, थोडंसं ट्रान्सपरंट आहे, खूप जास्त पण ट्रान्सपरंट नाहीये की पूर्ण शो होते. ट्रान्सपरन्सी पूर्ण आतून बाहेरून अशी दिसते असं काही नाहीये, बट ठीक है. आणि समर मध्ये तर हा मतलब ये सब क्लॉथ्स जो है ना वो फैब्रिक इसके बहुत ज्यादा प्रिटी है. लाइक समर मध्ये तर गो फॉर दिस, खूप जास्त छान आहेत. सो तुम्हाला हे आउटफिट्स जर आवडले असेल तर तुम्ही मला नक्की कमेंट करा, मी तुम्हाला याचे डिटेल्स शेअर करेल. सो या दॅट वॉज ऑल फॉर दिस व्हिडिओ. लेट मी नो की तुम्हाला हा हॉलचे ब्लॉग्स, आउटफिट हॉलचे ब्लॉग्स कसे वाटतायत. सो या दॅट वॉज ऑल फॉर दिस व्हिडिओ. भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. And guys, don't forget to like, share and subscribe. Bye.